अरे गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुतना मारले रे गिरीश काय झालं बघा ना प्लीज अशी मांडीवर घेऊन बसली होती कोण यशोदा आता इथे मी बघतो छोटे छोटे लेकर मांडीवर घेतात थोडी वेळ घेतात मुंगे आले त्याला उचलून खाली बस मोड द्या पायाला मुंगे वजाचे वजा मी काय म्हणतो कळालं तसं यशोदेनं काय केलं वज झालं अहो त्यानंच वज वाढवून घेतलं होतं मग उचलून यशोदेनं खाली ठेवलं तेवढ्यात वावटळ आली हे नेटवास रे नेटवास इकडे लक्ष अरे बात बोलायचं नाही बघा नाही तर उठून बाहेर काय चाललं विषय काय वावटळ खाली 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 यायला कळलं ना म्हणून मी तीन विचारलं काय काय ऐका ना बाळ खाली ठेवलं त्या वावटळीने त्या लेकराला असं उचललं कर 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 बोल कृष्ण कन्हैया त्या वावटळीमध्ये तृणावर्त नावाचा राक्षस त्या राक्षसाला त्याला मारून कुणी कृष्णा त्याच्यानंतर लय मजेशीर प्रकार छकड्याला बांधलं हे माय इकडे बघा वाढदिवस असतो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तुम्ही जागेवर मेले पाहिजे पाश्चात्याचे अनुकरण काय एक वाक्य बोलू का बाबा सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा पश्चिमेकडे जातो आणि जेव्हा जेव्हा आपण स्वतः पश्चिमेचं अनुकरण करू तेव्हा तेव्हा आपण अस्ताला चाललो लक्षात पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायची काय गरज आहे माझा हिंदू धर्म इतका मोठा आहे महाराज आणि सनातन संस्कृती इतकी मोठी आहे की आपण फक्त इकडे बघा वाढदिवस चालला शक्त सुरा हे माय त्याला आंघोळ घातली ना आजी हे माय तुला माहिती शपथ आजी
आताच्या बायका आंघोळ करतात ना, नवीन बायका मम्मी पप्पा तू धरतोस का तिकडून? तो काय म्हणतो मला येत शहरातले लेकर शहरातल्या लेकराला रडता येत नाही, नुसतं आणि त्याची आई म्हणते सकाळपासून किरकिर 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 याला नाही किरकिर आमच्या गावाकडे असते. तुम्ही बघा शहरातल्या बायकांची लई काही काही गोष्टी अध्यक्ष काही काही गोष्टी इतक्या अवघड आहेत त्यांना रडता येत नाही. माणूस मेल्यावर तुम्ही बघा नवीन बायकांना रडता येत नाही. त्यांनी अभी यहाँ पर बैठे थे अभी चले गए. रडावं फक्त आकुलीच्याच बायकांनी. तुम्ही मरून बघा. अरे लेका अशा रडत्या लेका बायका आजी बरोबर आहे ना. खेड्यातल्या बायका दोन बायका शेजारच्या जाऊन बसते तिथे शोर लावून द्यायला लगेच सुरू लगेच. कसा मेला तुझ्या भरलेल्या घरावरच कसा दगड पडला मा. अहो एक आमच्या गावाकडे बाई आहे ना, रडता रडता काय म्हणली, शेजारचा तसा चोला तुझाच कसा. अष्टमी नवमी दशमी ऐका ना आई त्याला आंघोळ घातली. आजी आंघोळ घालणाऱ्या बायका अशा काष्टा घालते ना. बोला ना गड्या. अरे तुम्ही काहीतरी बोला. काष्टा घालते ना. काष्टा गेला तेव्हापासून नाश्ता आला. अध्यक्ष एक जण मला म्हणला आधी नव्हता का नाश्ता. म्हणला अगोदर न्याहारी होती. बरोबर बोल ग. अरे न्याहारी काय होती, भाकरी अशा ठेसा. आता निसता तुला उपमा करू का सोनू, तुझा माझ्यावर भरोसा आहे. अहो पुण्याला या बाई मला म्हणली बाबा तुम्हाला दूध करू. मी म्हणलं मला बाबात राहू दे, दूध नको. हाडुळी चेटकी करते काय काही नाही. घंटाभर प्रश्न विचारले पुण्यामध्ये. मी एकदा एका काकूच्या घरी गेलो, जे सुरुवात केली होती, बाबा तुम्ही केव्हा आला. म्हणलं हलू नको गप जागेवर बरोबर बोलायचं. बोलू तुम्ही काय हलायचं नाही. शेवटी त्या म्हणल्या तुम्ही काय घेणार. मी म्हणलं काय नाही थंड घेणार का गरम. म्हणलं काय तुम्ही आमच्या आज तुमच्या मग मी ताई त्यांना म्हणलं थंड आणा. त्या म्हणले मग थंड मध्ये रसना घेणार कशा. मी म्हणलं काय बी आण, तुझ्या पाया पडतो लवकर. तुम्ही आमच्या तुमच्या मी म्हणलं रसना आता आणाव का. काचाच्या ग्लासात घेणार का स्टीलची. तर मी म्हणलं काचाच्या. नक्षीच्या का बगर नक्षी. अरे तिचा मोडता. ताई मी तसाच बाहेर निघालो होती. मागून म्हणली एवढ्या वेळेला जाऊ दिला, पुढच्या वेळेला नक्की पाजणार काय. तृणावर्ताचा उद्धार झाला. ऐका ना. छकड्याला बांधल्यावर शक्तासुराचा उद्धार झाला. पुढे ऐका माझ्या देवाचा नामसंस्कार सोहळा झाला. गुरुजी आले, नाव ठेवलं त्याचं कृष्ण, मोठ्या भावाचं बलराम ठेवलं. पुढे आता माझी यशोदा आहे ना आई, त्याशी घुसळण आठवत घुसळण घुम घुम करीती घुम घुम करीती डेरे आनंद लागवणी गवळणी छंद छंद डोलती. आनंद लागवणी गवळणी छंद छंद डोलती. हिरा मधुर बाळ माझा जगजी
डेरे घुमती अंघोळ घालणाऱ्या सगळ्या आई तुमचे काम करून हात असे चरबट होते का नाही होते मग लेकराचं कातड तुमचं कातड तरी म्हातारी काय म्हणते वत गरम पाणी वत वत गडक गडक वत 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 मरण ना ते पोरग रड थोडं पुढे चला आणि मग यशोदे ना आई बाई रडताई 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 ग बाळ माझं तान ग बाई रडताई 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 ग बाळ माझं तान रडताई 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 ग बाळ माझं तान बाई रडताई 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 माझा परी समजावते माझ्या नदी खाण्या परवा एक काकू मला भेटली मला म्हणले माझं पोरग कृष्णासारखंच माती खातं मला तर मी म्हणलं त्याला दवाखान्यात त्याला दवाखान्यात त्या काकू म्हणल्या का हो महाराज मी म्हणलं माती चांगली राहिली लोक कुठं बी बसतात आमची माती आमची माणसं आणि आमच्याच माणसानं केलेली आमची माती अहो कृष्ण सगळ्याला आवडतो तुमचा पोरगा कृष्ण व्हावा असं सगळ्याला वाटतं फक्त नवरा कृष्ण व्हावा वाटतं त्याला मारून मारुती करते बारकावा लक्षात सगळं खोटं आहे अध्यक्ष साहेब जेवढे म्हणते ना आपसातलं प्रेम आहे काय काहीच करणार आमच्या गावात एक माझा मित्र आहे त्याची बायको त्याला म्हणले का तुमचा माझ्यावर किती प्रेम आहे तो म्हणला सागर त्याची बायको म्हणली तसं नाही मी मेल्यावर काय तो म्हणला मी वेडाच त्याची बायको म्हणली ती नाही मी मेल्यावर दुसरं लग्न करताल का तो म्हणला येड्याचा काय भरोसा सगळं खोटं राजावं नाटक आहेत राजावं कोणी नाही र कोणाचं एकल यायचं एकल जायचं हाय कोणी सोबत कोणीच कृष्णाच्या आयुष्यामध्ये 56 कोटी यादवांचा विस्तार त्याच्या एकट्याचा होता पण जाताना एकटा प्रवास क्षेत्रामध्ये निवांत मृत्यूची वाट बघत बसला होता देशाची लोकसंख्या किती हा मोदीजी आलते तेव्हा 125 कोटी होती 56 कोटी एकट्या कृष्णाचा विस्तार होता बोला मेरे देशवासी भाइयों बहनों आने वाले कल में झालं राम मंदिर झालं आता मथुरा सुरू अब तो लाला की तरफ जाए द्वारिकेला जाऊन आले मैंने समंदर के बीच
झालं लोक मला म्हणतात की बाबा तुम्ही भाजपचे का नाही हो मी माझ्या आई वडिलांचा एक विनंती करू का ते चालू बंद का कर जाणं येणं चालू आहे महाराज ती शिकलेली बायको लाईट कवा जाईल त्याचा नेम कमाल चला 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 यशोदा घुसळण करायला कशी ती मोठी रवी आता कशाची रवी मोठी राहिली रवी बी छोटी झाली रवी बी छोटा झाला असं घुसळण चाललंय सकाळची वेळ सकाळ 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 आई इकडे बघतो सकाळ अशी फ्रेश झाली पाहिजे तसले रॅप म्युझिक लावून नाही उठा उठा सकळ वाचे स्मरा वाचे स्मरा गजानन रिद्धी सिद्धीचा गजवदन गणपती सांगा सांगा कोणी आमच्या पंढरपुरात सकाळ कशी होती बाबा योगी दुर्लभ तो म्या देखला सारे
ज्या विहिरीच्या आजूबाजूला 5-10 किलोमीटरवर एक बी गाव नाही, तिथं एवढा मोठा वसंत फुलणं हे गजानन बाबांचं असतं. मी पहिल्या दिवशी बातमी बघितली पेपरला, 20,000 फुटाचा मंडप टाकला. पण माझ्या गुरुजींचा आशीर्वाद इतका ताकदीचा आहे. मी जितक्या कथा केल्यात आजपर्यंत, आयोजकाने जितका मोठा मंडप टाकला तेवढा भरून माणसं बाहेरच गेले. कधी 1.5-2 लाख लोक बसले. पण आशीर्वादाचं जे असतं ना ते सरस आणि लुटलेलं पुरत. कडूपुढे ऐका ना, आई काय चाललं बोला ना, घुसळण थोडस काय ऐकता का? लक्ष. यशोदेला वाटलं पोराला लोणी लय आवडत. आता तुमच्या पोराला काय आवडत? कुरकुरे. कुरकुरे म्हणून तर पोट्टे किरकिरे. मोठू पतलू आणायचा. अरे आमचे पोरं सुद्धा ना 4 दिवस झाले ते पोंगे हानी पिशव्यानी नाही लागले. सगळे इथं सगळे सालकट निघाले. वडाला आली पोंगे आणि मला म्हणे बाबा खूपच छान आहे. मला हाना ना मग. अरे पुन्हा मिळतं का आपल्याला? अरे इथं पैसे घेतले जाताना पैसे दे रे फुकट घेतात. तिकडे बघून सांगा पैसे घेतात. पैसे 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 दे. कोणाचं काय फुकट खातो ना अंगावर उतरत. प्लीज माझ्या गुरुजींचं एक विधान आहे. गुरुजी म्हणतात मजुराचे पैसे त्याचा घाम वाळायच्या अगोदर दिले पाहिजे. महाराज तुकोबा राहिला विमान आलं होतं बाबा. म्हणा काय आलं? कारण काय होतं? इमान. काय होतं? इमान कारण होतं. आम्ही जर हात केला तर रिक्षा थांबत नाही. त्याला माहिती पैसे देत नाही तो सोडत म्हणतो. ते रिक्षात असला कोणाचा वळणाला लागला. वळणाला आई ते घुसळण करत होती ना सकाळची वेळ. तिला वाटायचं म्हणजे कृष्ण उठायचा. माय तुमच्या पाया पडतो खुर्चीवर बसलेले इकडे सगळे गोपाल भाऊ. यशोदेला वाटायचं उठायच्या आधी माझं लोणी तयार व्हावं. म्हणजे त्यांनी लोणी अगोदर. पण ते उठला आणि तिकडे यायला लागला जिकडे यशोदा घुसळण करीत. ऐका ना, गंगी नावाच्या गाईचं दूध चुलीवर ठेवलेलं होतं. त्या दुधाला असं वाटलं की मला देवाना अगोदर बघावं म्हणून ते तापायच्या आधीच वर यायला. काय दूध. इकडे लोणी यायचा वेळ अजून झाला नव्हता तरी लोणी वर यायला. कशामुळे? देवानं मला अगोदर बघावं. आणि शेवट यशोदेच्या स्तना वाटत दूध बाहेर निघायला लागलं. मायेचं प्रेमाचं पाना फुटला तिला. त्या दुधाला वाटायचं देवाने मला अगोदर बघावं. नाईलाज झाला. यशोदेच्या पदराला जेव्हा येऊन धरलं कृष्णानं, तिनं उचललं, स्तनाला लावलं. भगवान कृष्ण परमात्मा स्तनपान करतात तोपर्यंत ते लोणी जे वर आलं होतं ना ते परत ताकात मिसळलं. आणि गंगी नावाच्या गाईचं दूध जे वर आलं ना त्यानं चुलीत आत्महत्या केली. जर देव मला स्वीकारणार नसेल तर मी जगायचं कशासाठी? किती गोड भाव. आणि मग त्यांना लोण्याची आवड सुरू झाली. चोऱ्या सुरू झाल्या. एका मंडळाची स्थापना झाली. इकडे बघा, अखिल भारतीय चौर्य विद्या प्रसार मंडळ. म्हणा अखिल भारतीय चौर्य विद्या प्रसार मंडळ गोकुळ. थोडं अवघड नाव वाटतं का नाही? खरं काय त्याचा अर्थ? चोरी करणाऱ्याच्या मंडळाची स्थापना. अध्यक्ष आहे त्याच्या अध्यक्षपदाची फॉर्म कशाच्या? चोरी करणाऱ्याच्या.
पुढे चोरी करणाऱ्याच्या अध्यक्ष पदाचे फॉर्म सुटले, कुणीच भरला नाही. गजोभाऊ त्यांनी एकट्याने भरला. कोणी? कृष्णा. बिनविरोध निवड. कुणाची? आता ते फॉर्म आता सुटायला पाहिजे. अरे का कमी चोर आहे का आता? कोण ऐका लक्षात आलं तुमच्या? मला काय म्हणतात? कृष्णाला राजा केला आणि चोरी करणाऱ्या मंडळाची सुरुवात झाली. पोरांना बोलावलं, म्हणजे उद्या सकाळी घर नंबर 1, घर नंबर बोला ना. ती पोरं मागे सरकली. पोरं काय म्हणले? अरे तुमचंच आहे ना ते घर. देव काय म्हणला? सुरुवात माझ्याच घरापासून करू, जे होईल ते होईल. आणि चोरी करायला गेले, सगळी पोरं पळून गेली. देव तावडीत सापडला यशोदेच्या हातात धरला. असा हातात धरल्याबरोबर एका हातात काठ. काय गवळण होतं महाराज, तुम्ही ऐकलेले असते. लहान लहान मुले घेऊन खोड्या करी 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 ऐकू येतं का तुम्हाला? बस बस घ्या बस. मला वाटलं आमचाच चालला. यशोदेनं त्याला धरलं. ऐका ना, आई बांधला कशाला? बोला ना. तुम्हाला सगळं माहिती आहे. जाऊ का घरी आता? त्याला असं बांधलं. इकडे बघा ना, उकळाला बरं का. बांधायला लागले ते असं करायचं. खोडीला देऊ असं. यशोदा म्हणायची जास्त गच्ची झाली का? आणि पुन्हा हळूच काय म्हणतो, माँ हे रात को भी मुझे यहीं रखोगी या घर में लोगी? यशोदा म्हणली रात को भी तू यहीं पर रहे. देव काय म्हणतो? देव काय म्हणलं? अंधेरे से डरता आई, मला अंधाराची भीती वाटते. अरे कालों का काल है ये, अंधाराची भीती वाटते. यशोदा म्हणते तरी तुला इथंच ठेवणार. तुम्ही नाही का चिडता? इथंच ठेवणार. मध्ये गेली यशोदा. संध्याकाळच्या वेळेला नंद बाबा घरात घुसले. त्यांना हळूच काय म्हणतो माहिती आहे? बाबा
अरे नंद बाबा पळत, अरे पिठा तुला कोणी मारलं? तो म्हणला आजपासून मी तुमचा. एवढं सोडा. अरे ते कधीच त्याला माहित नव्हतं तुमचा, लय खोडीला ते काम करून घेऊस. आजपासून मी तुमचाच, आजपासून आईला बोलणार. तेवढे ते यशोदा पळत गुस्से में आला. तो काय म्हणतो, मैया गुस्से में नहीं आया, लेकिन तूने मुझे बांध कर रखा था ना, तो मुझे कितनी पीडा हुई. यशोदेच्या डोळ्याला पाणी आलं, त्याला डोळ्याला हाताने पाणी पुसलं लेकराला. दोघं जण घरात गेले. एक फार गोड कथा आहे. तेवढ्या कालखंडामध्ये ज्याचा उद्धार झाला त्याला यमलार्जुन म्हणतात. एकदा कृष्ण कन्हैया लाल की जय. अतिशय बारकाईने एक गोष्ट ऐकू आता. सुखिया माळी नावाची एक माळी, तेवढी एक कथा तुमच्या पाया पडते. लक्ष देऊन ऐका. काही जणाला चालता समाधी लागते. चांगलं जेवलेला असं असं मस्त हवा यावा, झुळूक मग असं तिला जर उठवलं ना कोणी शेजारच्या बाई, ती म्हणते अगं जे बाबा सांगत होते मी पाहत होते. का बापाने ठेवलं का असलं पाहत होते? काही बोलावं माणसं, असं माणसं इतकं नसतं. काय नाव आहे बाईचं? ते माझी मायला ऐकते रोज कथा. गोड सुखी. काय नाव आहे त्याचं? वयस्कर होते आजी. आमच्या काल ताईला पूर्णच्या पूर्ण कथा सांगितल्यासारखी सांगितली त्यांनी. लक्षात काय काय सांगितलं, काय काय ताई ती सुखिया माली ना आई सगळ्या वयस्कर होती आणि पेरू विकायला आली होती. पेरू काय बोला ना, तुमच्याकडे पेरू म्हणता का त्याला? का जाम? जाम तिकडे अमरूट म्हणतात. तिकडे काय म्हणतात? अरे कोई अमरूट लेगा. एक जणाला काय म्हणली ती, अरे मैंने सुना है कि कन्हैया नाम का कोई यहाँ पर रहता है, मुझे उसके दर्शन होंगे. मैया त्या म्हातारीला दोघं तिघांनी काय सांगितलं, घराला 108 चक्रा मारायला लागतात. कुणाच्या? कृष्णाच्या. मग दर्शन. आजी त्या म्हातारीने फेऱ्या मारायला सुरू केलं. असे भामटे लोक हे केलं तर हे भेटणं ठीक. नाटक बंद करा. 3 चक्र मारले आणि तिसऱ्या चक्रीला ती म्हातारी दारात आली. ते बाहेर कोण? ए बुढ़िया, घर के चक्कर काहे काट रही है? काय म्हणते, मुझे लाला के दर्शन कर. काय म्हणली? ऐका रे राजा, व्यासपीठावरचे मुझे लाला के दर्शन कर. तो काय म्हणतो मग त्याच्या समोर, तो ले कर दर्शन. असा उभारला समोर. काय म्हणतो? ले कर दर्शन. म्हातारी काय म्हणते, तू थोडे लाला. तो काय म्हणतो शशभाऊ, अरे बुढ़िया मैं ही हूं गोकुल का राजा. आता त्या म्हातारीला खरं वाटायला लागलं. म्हातारी काय म्हणायची माहिती आहे? ऐसे थोड़े होते दर्शन. अरे बुढ़िया अमरूट खिलाएगी? काय म्हणली ती? अमरूट खिलाएगी, मला जाम देशील? म्हातारी काय म्हणते, फोकट में थोडे ही मिळते, तू काहीतरी आणून दे आणि मग मी तुला देते. मध्ये गेलं बारक्याच्या हातामध्ये एवढीशी काय तांदूळ म्हणा काय म्हणा वस्तू आणली, तिच्या टोपल्यात टाकली. काय म्हणतो, चल्ला दे आम्हाला. काय दिसत होता, काय दिसायचं? जो
हृदयी माझे अनेक काही तुझे नाम गोड पांडुरंग। हा दुसरं काहीच नाही पाहिजे रे मला, मला एकच गोष्ट पाहिजे। लक्षात घेता आई बहिणी ऐका, ज्या वेळेला ती म्हातारी आहे ना, त्याला अमरूद द्यायला मी असा हात केला ना, तो मला चल्ला, ती म्हणली ऐसे थोडे मिलता यहाँ पर बैठ, कुठं मांडीवर कुठं, पण भक्ताला आनंद मिळावा तो काय बी करतो, तो बसला मांडीवर कुणाच्या, म्हातारीच्या, आणि काय म्हणतो अब खिलाएगी या नहीं खिलाएगी। शशीभाऊ त्या आजीला खाऊ घालायची सुधच राहिली, तिला कशाची सुध राहत, जगाचा बाप मांडीवर बसला। अरे लाला मुरली वाले हो, मुरली वाले मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। प्रीत जगा जा शरणों में ले ले मुरली वाले हो, मुरली वाले हो, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार मी काल तुम्ही खूप रडलात म्हणून थोडंसं का जरा मोकळं मोकळं ठेवलं, मांडीवर घेतलं बरं का, आणि ते एक घास घास आणि पुढे बघून काय म्हणायचं असं खोडीला एकदा ऐका ना, सूरदास आहेत ना, सूरदास म्हणजे ज्याचा सूर सुद्धा दास होता माझा, ऐसे कोई सूरदास नहीं होता, दास सूर को दास बना, आणि ज्याला सूर नाही ना तो आसूर आहे। सूरदास म्हणजे कोण माहिती आहे?
ते भजन त्या सूरदासाचं आहे कोणचं? भोर भयो भोर भयो गैयन के पाछे तूने मधुबन मोही पठा। भोर भयो भोर भयो गैयन के पाछे तूने मधुबन मोही पठा। चारु प्रहर वंशी भट भट क्यों अरे सांझ पड़े घर आई मैया मैं रावणानं लिहिलेलं तांडव स्तोत्र चांगल्या चांगल्या महात्म्याला म्हणता येतं, चांगल्या चांगल्या कथा करायला येतात. तो इतका गोड म्हणतो शिशू, इतका गोड. एकदा तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवा त्याचा ऐकू मग पुढे जाऊ. म्हणतो ना राजा एकदम खतरनाक म्हणा 4-5 कडे इथे बसतो मान. रावण रचित शिव तांडव स्तोत्र जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवरं तांबुजंग तुंग मालिका डमट 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 डमन्निनाद वड्ड मर्वयं चकार दंड तांडवं तनोतु नः शिव शिवं जटाकटा संभ्रम ब्रह्मण्डिलं परिधरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे प्रतीक्षणं मम धराद्रयनंदिनी विलासबंध वंदर स्फुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदे क्वचिद्दिगंबरे मनो विनोदमेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत्फणावलिं प्रभाकदंब कुङ्कुमद्रवद्रृत्त दिग्वधूमुखे मदाङ्ग सिन्दूर स्फुरद्दौत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं विभर्त भूत भर्तरि सहस्रलोचनं प्रभृत्य शेषलेख शेखरं प्रसूनधूलिधूरणे विधूसरं त्रिपीठं भुजङ्गराजमालयानि बद्धजाटजोटक श्रेयचिराय जायकं चकोरबन्धुशेखरः ललाटचत्वरज्वलद्धरण्यस्फुलिङ्गभाणपीतपञ्चसायकं नमन्विलिम्पनायकं सुधामयोखलेखया विराजमानशेखरं महाकपालसम्पदे शिरोजटानमस्तोणः करालभालप्रतिकालमद्धगद्धगज्ज्वलल्लधुञ्जाहुतिक्तप्रचण्डपञ्चसायके धराधरन्दिनी कुचाग्रचित्रपत्रकप्रकल्पने शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरत्खूणिशीतिमीतमः प्रबद्धबद्धकन्धर निलम्बनिर्झरीधर स्मृतकृत्य सुन्दर कलानिधानबन्धुर श्रीयञ्जगद्दिरन्दरः प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकारिमप्रभा वलम्बिकण्ठकन्दली सुचित्रबद्धकन्दरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं गच्छिदं गजाच्छिदान्तकच्छिदं
भजे प्रचंड शिव सुशक्ति चित्र तर्पयो भुजंगमोक्ति कसरजो गुरुष्टरत्न लष्टयो सुवृत्ति पक्ष पक्ष तुषारवृंद चक्षुषो प्रजामहे महेंद्र समप्रवर्ति कदा सदा शोभजामि कदानिं पनुर्हरि निकुञ्जकोटरे वसन्तुर्मुक्ति सदा शिरस्तमञ्जलिं मुक्तलोलोलोचनोललामभाललब्धकाश्वेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् इदं नित्यमेवोक्तमोत्तमोत्तमोत्तमं पठन् स्मरं पुराणरो विशुद्धिनेत सन्ततं हरे गुरो सुभक्तिमाशिराधनां यथागतिं विमोहनं हि देहिनां शङ्करस्य चिन्तनं विमोहनं हि देहिनां शङ्करस्य चिन्तनं विमोहनं हि देहिनां शङ्करस्य चिन्तनं ॐ नमः शिवाय सदाशिवं भजाम्यहं सदाशिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय